अरे रक्तासुराचा पुत्र आहेस ना तू? मग हे मस्तीच्या रूपात आल्यापासून काय दिवे आलेस ना ते बघते मी. भद्रे ओढू नकोस, खरं तेच बोलते. अरे त्या साध्या चिरकुटच्या या फालतूच्या मुलीला मारू शकला नाहीस तू? काय त्या आदिशक्तीची 4 हात करणार आहेस? आणि म्हणे असुरांचं साम्राज्य उभं करायचं तुला. फेकून टाक तुझं ते काय ते कालयंत्र वगैरे. काय तर म्हणे अटॅक मेटॅक छटॅक म्हणे. थोबाड बंद करणे. चालतो हो इथून, निघ इथून, नाहीतर भस्म करून टाकीन. चालतो इथून, निघ. मला उलटून बोलते, माझा अपमान करते, माझी लायकी करते ही दीड दमडीची बाई. माझा स्वाभिमान, माझा अहंकार दुखावला हिनं. नाही, चिटकोबा शंड राही, शांत बसणार नाही. आता बस, आता बस. आता हस्तस्पर्श संमोहन सिद्धीचा वापर करावा लागेल. उद्याच्या उद्या त्या शक्तीला संपवायचं. आता कुठलाही अडथळा येता कामा नये. उद्या जर त्या शक्तीला संपवलं नाही तर ती भद्रा आणि तो प्रिन्स हसेल माझ्यावर. पुन्हा माझी लायकी काढतील. मी रक्तासुराचा पुत्र आहे, रक्तासुराचा. हार मानण्यासाठी युगानुयुगात जन्म घेत नाही मी. बा रक्तासुरा, मला हरायचं नाहीये. माझी हार म्हणजे तुझी हार. मी जर हरलो तर तुझी शान, तुझा सन्मान सगळं जाईल. असुर कुळाच्या इब्रतीची धुधाण होईल. बा रक्तासुरा, पाठीशी उभारा, पाठीशी उभारा. बा रक्तासुरा, पाठीशी उभारा. बा रक्तासुरा, पाठीशी उभारा. शिवा, मगाशी जे काही घडलं ते अम्मा आणि अप्पांना कळायला नको. उगाच टेन्शन घेते. तू नको टेन्शन घेऊ, आपण नाही सांगणार आहे. आणि गाडी जरा गॅरेज मध्ये जाऊन चेक करशील. आतून कुठला पार्ट डॅमेज वगैरे झाला असेल तर कळेल आपल्याला. ते आपण करतोच. पण शक्ती, आपल्याला सांग, तू ठीक आहेस ना? तुला आतून नेहमीपेक्षा काही वेगळं वाटतंय का? नाही रे, वेगळं तर काहीच नाही. नॉर्मल तर आहे मी. मगाशी गाडीचा स्पीड कसा वाढला, माझा गाडीवरचा कंट्रोल कसा सुटला, मला काहीच आठवत नाहीये. आपल्याला ना एक वेगळाच डाऊट येतोय. कसला? आपला ऊर्जा स्रोत. आदिशक्तीची मूर्ती जेव्हापासून गायब झाली ना, सगळं विचित्रच घडतंय. तर चेटकोबाने आपली आदिशक्तीची मूर्ती गायब केली आणि आपण अजूनपर्यंत शोधू नाही शकलो. आणि म्हणून आदिती आणि तुझ्या आईचा पण शोध लागत नाहीये. तो राक्षस असं काहीतरी करतोय ना जे आपल्याला कळत नाहीये.